नमस्कार मित्र हो, तुम्ही किंवा तुमच्या घरचं कोणी रात्री झोपेमध्ये मोठ्याने घोरतं का? जर याचं उत्तर हो असेल तर हा एक गंभीर आजार आहे, ज्याला आपण म्हणतो ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया किंवा OSA. आणि हा OSA हे स्ट्रोक होण्याचं अत्यंत महत्त्वाचं कारण आहे. मी डॉक्टर प्रसन्न कासेगावकर आणि आपण करतोय ब्रेन की बात. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियामध्ये आपल्या श्वासाचा दर कमी होतो आणि त्यामुळे रक्तातील ऑक्सिजनची लेवल कमी होऊन आपल्या मेंदूला आणि हृदयाला रक्त सप्लाय कमी होतो. ब्लड प्रेशर वाढतं, रक्तात गुठळी होण्याची शक्यता वाढते आणि या गोष्टीमुळे आपल्याला हृदयरोग होण्याची शक्यता दुप्पट असते, स्ट्रोक होण्याची शक्यता दुप्पट असते आणि अचानक मृत्यू होण्याची शक्यता 4 पट असते. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाची आणखी 2 महत्त्वाची लक्षणं म्हणजे दिवसा येणारी अनियंत्रित झोप आणि सकाळी उठल्या उठल्या तीव्र डोकं दुखणे. जर आपल्यापैकी कोणाला असं वाटतंय की आपल्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनियाची लक्षणं आहेत तर तुम्ही लागलीच जवळच्या डॉक्टरांकडे जा आणि स्लीप स्टडी नावाची एक तपासणी करून याचं निदान कन्फर्म करा. मित्र हो, ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया ही सहज ट्रीटमेंट करण्यासारखी गोष्ट आहे, त्यामुळे घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही आहे. तुमच्या ओळखीच्या कुठल्याही व्यक्तीला जर OSAची लक्षणं आहेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही हा व्हिडिओ लगेच फॉरवर्ड करा. तुम्हाला काही शंका असतील तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला जरूर विचारा आणि अधिक माहितीसाठी माझ्या अकाउंटला फॉलो करा. नमस्कार.